गावाचं किंवा यात्रेचं वेगळं पण जे आहे ते म्हणजे पेटलेली घागर. पेटलेली घागर म्हणजे काय असते, एक माठ असतो, तो माठ विशिष्ट प्रकारे बनवलेला असतो. साधारणपणे खैराचे, सागाचे, जांभूळ, किपेंड, कापूस असे त्या माठामध्ये टाकले जातात. हे सर्व झाल्यानंतर साकीरवाडी येथून मानाची काठी येते. ती काठी आल्यानंतर मूर्तीला ती स्पर्श होते. मूर्तीला स्पर्श झाल्यानंतर लोकांच्या अंगामध्ये यायला लागतं, देव संचार होतो आणि ते गटे प्रज्वलित केल्यानंतर ते जे लोकांच्या अंगामध्ये संचार झालेला आहे त्यांना ते उचलून ते स्वतः घेत असतात आणि मंदिराला साधारणपणे 100 मीटरचा परिघ आहे या मंदिराचा. त्या मंदिराला ते फेऱ्या मारत असतात. साधारणपणे माणसाला 3 नॅनो सेकंदाच्या आतमध्ये चटका लागतो.